नमस्कार. आजचा विषय जरा वेगळा आहे. आजचा विषय निवडणुकांच्या संदर्भातला आहे. सध्या सगळ्यात संवेदनशील असा जो विषय आहे तो म्हणजे ईव्हीएम. ईव्हीएम म्हणजे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. गेल्या काही वर्षांपासून मतदान करण्याची जी पद्धत आहे ती बदललेली आहे. पूर्वी आपण मतपत्रिकांवर शिक्के मारायचो, आता आपण ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करत असतो. ईव्हीएम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे का आलं याचं एक अत्यंत सोपं कारण आहे. तर निवडणुकांसाठी जो करोडो रुपयाचा जो खर्च होतो तर तो या ईव्हीएममुळे कमी झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक पारदर्शकता आलेली आहे. पण काही लोक या ईव्हीएम विरुद्धच आरडाओरडा करताना दिसतात की नाही, हे ईव्हीएम जरा चुकीचंच सगळं आहे किंवा ती हॅक करता येतात आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये जरा गडबड करता येते आणि आपल्याला पाहिजे तो उमेदवार निवडून आणता येतो वगैरे वगैरे वगैरे. तर आता हे जे सगळे आक्षेप आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत. ते आता कसे चुकीचे आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की हे जे ईव्हीएम आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे कोणत्याही प्रकारे दुसऱ्या कुठल्याही मशीनला जोडता येत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिकलही जोडता येत नाही किंवा इंटरनेटच्या माध्यमातूनही जोडता येत नाही किंवा कोणत्याच प्रकारे ते दुसऱ्या मशीनला जोडता येत नाही. आता आपण जर काय या आकड्यांकडे जर का बघितलं तर साधारणतः 17 लाख या आसपास ईव्हीएम्स आहेत. म्हणजे ही जी मशीन्स आहेत त्यांची संख्या एवढी मोठी आहे. आता जर का एवढी मशीन हॅक करायची झाली तर तेवढी लोकं लागतील. म्हणजे एक मशीन आहे ते हॅक करायला एक माणूस लागेल असं आपण जरा गृहीत धरून चालूया. किमान एक तरी माणूस लागेल ना एका मशीनसाठी. तर अशा पद्धतीने ही 17 लाख मशीन्स जी आहेत ती हॅक करायला 17 लाख लोक लागतील. ते सगळे प्रशिक्षित लागतील. आता ही जी सगळी मशीन्स आहेत ही अशी उघड्यावर चौकात तर ठेवलेली नसतात की ज्यांना हॅक करायचे त्यांनी इथे काय समजा आप्पा वळून चौकात या किंवा एक लकडी पुलावर या आणि हॅक करून जा असं तर ती उघड्यावर ठेवलेली नसतात. तर ती व्यवस्थित सरकारच्या ताब्यात असतात, त्या यंत्रणेकडे असतात, त्याच्याभोवती टाईट सिक्युरिटी असते. त्याच्यामुळे 17 लाख प्रशिक्षित हॅकर्स एक तर मुळात या देशात असणं आणि त्यांनी देशात जिथे जिथे ही मशीन्स ठेवलीत तिथे गुपचूप जाणं आणि शांततेमध्ये ती हॅक करणं आणि आपल्या घरी निघून जाणं हे शक्य आहे का तर याचं उत्तर नाही असंच येतं. दुसरा मुद्दा, जर का ही मशीन्स खरोखरच हॅक झाली असती तर आपल्या इथे आपल्या देशामध्ये भरपूर वेगवेगळे पक्ष आहेत. एकच पक्ष नाही आपल्या इथं किंवा दोनच पक्ष नाही आहेत, खूप पक्ष आहेत. तर त्या सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांनी किंवा तिथल्या जबाबदार नेत्यांनी आत्तापर्यंत कोर्टामध्ये एकही केस का नोंदवलेली नाही आहे की अशा पद्धतीने ही मशीन्स हॅक केली जातात आणि अमुक एक माणसं ती हॅक करतायत. तर कोणाची आत्तापर्यंत तक्रार नाही. एवढे हॅकर्स आपल्या देशात असणं शक्य नाही. तिसरा मुद्दा ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे की इकडे जरा तुम्ही नीट लक्ष द्या या मुद्द्याकडे. जर का ते मशीन जे आहे की ज्याच्या मार्फत आपण मतदान करतो त्याच्यात काही बिघाड असेल तर काय. आता प्रक्रिया काय असते निवडणुकीची की ज्या दिवशी जिथे मतदान आहे तिथे त्या मतदान कक्षामध्ये तिथे जे जे उमेदवार उभे आहेत ते सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर असतात. आता सकाळी 7ला समजा मतदान चालू आहे तर त्याच्या आधी काही काळ ते सगळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी त्या मतदान कक्षामध्ये येतात. मग ते जे ईव्हीएम आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन त्याची एक चाचणी होते आणि डमी व्होटिंग होतं आणि ते सगळं झाल्यानंतर त्या सर्व उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विचारण्यात येतं हे बरोबर आहे का बाबा, ह्याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय का. जर का तुम्हाला ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम वाटत नसेल
तर तुम्ही तिथे सही करा आणि मगच मतदानाची प्रक्रिया सुरू होते. त्याच्याशिवाय मतदानाची प्रक्रिया सुरूच होत नाही. तिथे सह्या कराव्या लागतात. हा कारभार तोंडी नसतो. म्हणजे मतदान सुरू झालेलं आहे याचाच अर्थ असा आहे की सर्व पक्षाच्या उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ही मशीन्स अत्यंत योग्य पद्धतीने कामकाज करतायत, ती चालू आहेत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने झालेला नाहीये असं अनुमोदन दिलेलं असतं, सह्या झालेल्या असतात. त्याच्यामुळे आता कुठल्याही मशीनमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही असं सर्व पक्षाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे. हा एक भाग. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की समजा हे 17-18 लाख हॅकर्स हे गुप्त झाले आणि जिथे ही सगळी EVM ठेवलीत तिथे ते आदल्या रात्री पोचले आणि त्यांनी ती सगळी हॅक केली, असं आपण आता सगळं गृहीत धरून चालूया. तर आता ही हॅक करायची म्हणजे काय करायची, तर एका विशिष्ट उमेदवारासाठी म्हणजे काम करायचं आहे, म्हणजे मत कोणालाही दिलं तरी ते त्यालाच गेलं असं आपल्याला त्या मशीनमध्ये एक बिघाड करायचा आहे. असं समजा एखाद्याने केलं तर गंमत अशी आहे की तो जो उमेदवार आहे त्याला आपण क्ष उमेदवार असं म्हणूया, त्याचं नाव किती नंबरला मतपत्रिकेवर आहे हे माहिती असतं का? प्रत्येक मतदारसंघामध्ये एका पक्षाचा उमेदवार त्याच नंबरवर त्याच क्रमांकावर असेल अशातला भागच नाही आहे. म्हणजे क्ष पक्ष आहे तर अमुक एके ठिकाणी तो 1 नंबरला असेल, दुसऱ्या ठिकाणी तो 2 नंबरला असेल, तिसऱ्या ठिकाणी तो 3 नंबरला असेल, चौथ्या ठिकाणी तो 4 नंबरला असेल, असं कुठेही असू शकतं. हा क्रम कधीच कोणाला आधी कळत नाही. जर का तो क्रमच कळला नाही तर हे मशीन हॅक कसं करणार? त्याच्यामुळे हा जो अदृश्य झालेला जो हॅकर आहे किंवा अदृश्य झालेले हे जे 17 लाख हॅकर्स आहेत हे निराश होऊन घरी जातील, त्यांच्या त्या ज्ञानाचा काही उपयोगच होणार नाही. तर थोडक्यात कोणत्याही पद्धतीने जर का विचार केला तर EVM हॅक होणं वगैरे ही एक अत्यंत भली मोठी अंधश्रद्धा आहे किंवा जाणीवपूर्वक केलेला अपप्रचार आहे. आता तो कोण करतं आणि कशासाठी करतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर मित्रांनो, ह्या अपप्रचाराला बळी पडू नका. आणि जर का तुम्हाला यासाठी काही शंका असतील तर खालती कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि हो, मतदान मात्र सगळ्यांनी जरूर करा. मत कोणालाही द्या, तो तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे, पण मतदान करा आणि या अंधश्रद्धेला बळी पडू नका. जय हिंद.